तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। आज आपण या सुपर क्लासमध्ये रोजच्या सारखेच महाराष्ट्रातील येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अतिशय संभाव्य व अतिशय महत्त्वाचे असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत। त्यापूर्वी विद्यार्थ्यांनो आपण सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी एक इन्फॉर्मेशन आपल्या सर्वांसाठी देऊ इच्छितो की 470 पेजेसचे विद्यार्थ्यांनो आपल्या सर्वांसाठी एक पीडीएफ तयार करण्यात आलेली आहे। हे पीडीएफ सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे, कारण या पीडीएफ मधील जीके क्वेश्चन्स तलाठी भरती नेमकी झालेली होती, जिल्हा परिषद जिल्हा न्यायालय भरती हे सर्व भरत्या झाल्या होत्या आणि या 470 पेजेसच्या पीडीएफ मधील या सर्व भरतीमध्ये बरेच क्वेश्चन्स आलेले होते। त्या कारणास्तव जो ही इच्छुक विद्यार्थी असेल या पीडीएफला नक्कीच घ्यायचा आहे। घेण्यासाठी 149 रुपये आपल्याला पे करायचा आहे। पे करण्यासाठी विद्यार्थ्यांनो स्क्रीनवर आपल्याला जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे। केल्याच्यानंतर आपल्याला एक क्यूआर कोड दिला जाईल। 149 चे पेमेंट झाले की लगेच 470 पेजेसचे पीडीएफ दिले जाईल ईमेलवर। सर्वांनी नक्कीच घ्या। सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी एक लाईक व चॅनलला सबस्क्राइब लगेच करून घ्यायचा आहे। सुरुवात करूया सुपर क्लासला। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो की जो मुंबई शहर आहे भारताची आर्थिक राजधानी, या राजधानीला पाणी पुरवठा कोणत्या धरणामार्फत केला जातो ते विचारलेलं आहे। ऑप्शन मध्ये आहेत भातसा, मोडकसागर, वैतरणा वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य राहणार आहे। वरीलपैकी सर्वच म्हणजे वैतरणा, मोडकसागर, भातसा या सर्व धरणामार्फत जो आहे मुंबई शहराला पाणी पुरवठा केला जात असतो। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा आपल्या समोर असा आहे की लायटरमधून खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो ते विचारलेलं आहे। जे आग पेटीसाठी यूजमध्ये आणले जाते ना लायटर, तर यामध्ये कोणता वायू असतो? मिथेन, ब्युटेन, कार्बन किंवा वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य राहणार आहे। ब्युटेन हा जो वायू आहे लायटरमध्ये स्थित असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो। तर घेऊया तिसरा प्रश्न। आपल्या समोर काय राहील ते हरिणासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे विचारलेलं आहे। प्राणी या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आहे आपल्या समोर हरिण यासाठी प्रसिद्ध सांगली, सातारा, भंडारा, जालना। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। सांगली जिल्ह्यामध्ये हरणासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य आपल्या सर्वांना दिसून येते। तर घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी क्लोरोफॉर्मने व्यक्तींना बेहोश करण्यासाठी किती मिनिटाचा कालावधी लागतो ते आपल्याला विचारलेलं आहे। क्लोरोफॉर्मने व्यक्तीला बेहोश करण्यासाठी किती मिनिटे लागतात? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शनमध्ये आहेत 6 ते 8, 2 ते 4, 3 ते 6 किंवा चौथा पर्याय राहू द्या। चला तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। कमीत कमी 6 ते 8 मिनिटे क्लोरोफॉर्मने एखाद्या व्यक्तीस बेहोश करण्यास लागत असतात। आपल्या पिक्चरमध्ये किंवा सिनेमामध्ये दाखवले जाते की आपल्याला चेहऱ्याला लावताच व्यक्ती बेहोश होतो, तसं काही होत नसतं विद्यार्थ्यांना यामार्फत आपल्यासमोर हे खरं उत्तर आहे की 6 ते 8 मिनिट लागत असतात आपल्या क्लोरोफॉर्मने बेहोश होण्यासाठी। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी पुढचा असा आहे विद्यार्थ्यांनो की नकाशामध्ये हिरवा रंग कशासाठी वापरला जातो ते विचारलेलं आहे। जे आपला नकाशा असतो त्यामध्ये हिरवा रंग काय दर्शवण्यासाठी वापरला जातो ते विचारलेलं आहे। हिरवा रंग पाणी, वने, कोरडी जागा किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। वनांना दर्शवण्यासाठी नकाशामध्ये हिरवा रंग हा वापरला जात असतो विद्यार्थ्यांनो। सर्वांना माहितीच असेल, खूप नॉर्मलचा जनरलचा प्रश्न आहे। रेल्वेचे जाळे म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ते विचारलेलं आहे। कशाचे? तर रेल्वेचे जाळे असे कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? सोलापूर, जालना, सातारा, परभणी। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। रेल्वेचे जाळे म्हणून सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्रामध्ये ओळखले जात असते। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 7व्या क्रमांकाचा असा आहे की महाराष्ट्रातील सागरेश्वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे ते विचारलेलं आहे। दिलेल्या पर्यायापैकी असा कोणता प्राणी आहे सागरेश्वर अभयारण्य त्यासाठी प्रसिद्ध आहे? कांगारू, पक्षी किंवा हरिण किंवा वाघ। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो। हरणासाठी जे आहे सागरेश्वर अभयारण्य प्रसिद्ध असलेले आपल्या सर्वांना दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न। क्षेत्रफळाच्या दृष्टीने सिक्कीम राज्य कितव्या क्रमांकाचे सर्वात छोटे आहे ते विचारलेलं आहे। क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचारलेले आहे की सिक्कीम राज्य भारतात कितव्या क्रमांकाचे छोटे राज्य ठरेल ते विचारलेलं आहे। पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य राहणार आहे। दुसऱ्या क्रमांकाचे सिक्कीम हे जे राज्य आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्या सर्वांना दिसून येते। आता सर्वात म्हणजे पहिल्या क्रमांकाचे सर्वात छोटे कोणते आहे? तर राज्य आहे तो गोवा हा राज्य आहे विद्यार्थ्यांनो। सर्वात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या क्रमांकाचे कोणते राज्य आहे सर्वात जास्त क्षेत्रफळ? तर राजस्थान ते
राज्य राहणार आहे विद्यार्थ्यांनो सर्वात मोठे? आता लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये आहे तर आहे विद्यार्थ्यांनो UP म्हणजेच उत्तर प्रदेश या राज्यामध्ये लोकसंख्या सर्वात जास्त राहिलेली आपल्या सर्वांना दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 9व्या क्रमांकाचा असा आहे की वातावरणाचा सर्वात खालचा स्तर खालीलपैकी कोणता आहे ते विचारलेलं आहे. स्थितांबर, दलांबर, तपांबर किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. तपांबर हा वातावरणातील सर्वात खालचा स्तर असलेला आपल्या सर्वांना माहीत पडतो किंवा दिसून येतो. प्रश्न या ठिकाणी 10वा असा आहे की विरंजक चूर्ण याने कशाला निर्जंतुक करण्याची प्रक्रिया केली जाते ते विचारलेलं आहे. कशाने विरंजक चूर्ण वापरून कशाला निर्जंतुक केले जाते? या ठिकाणी पर्यायामध्ये आहेत पाणी, हवा, कारखाने किंवा रोड. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्या समोर 1 योग्य राहणार आहे. पाण्याला निर्जंतुक करण्यासाठी विरंजक चूर्णचा वापर केला जात असतो. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी केंद्र सरकारचा नामधारी प्रमुख कोण असतो ते विचारलेलं आहे. कोणाचा? केंद्र सरकारचा स्पेशली विचारलेला आहे की नामधारी प्रमुख कोण असतो? पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, राज्यपाल. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. राष्ट्रपती हा जो व्यक्ती आहे केंद्र सरकारचा नामधारी प्रमुख असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे की मोहेंजोदडो हे शहर सध्यामध्ये कोणत्या देशामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे. कोणते? मोहेंजोदडो हे शहर कोणत्या देशामध्ये येते? बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान किंवा भूतान. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. पाकिस्तानमध्ये सध्यामध्ये पाहिले तर मोहेंजोदडो हे जे शहर आहे आपल्याला स्थित असलेले दिसून येते. प्रश्न 13वा असा आहे की कोणत्या समाजसुधारकाला महर्षी नावाने ओळखले जाते ते विचारलेलं आहे. दिलेल्या पर्यायापैकी महर्षी नावाने कोणास ओळखले जाते? विठ्ठलरामजी शिंदे, महात्मा गांधी, महात्मा फुले किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहणार आहे. विठ्ठलरामजी शिंदे यांना महर्षी या नावाने किंवा यांना ही जी उपाधी आहे ती देण्यात आलेली आहे. तर 14वा प्रश्न असा आहे की भाट्यांची खाडी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे. खाडीचं नाव ध्यानात ठेवायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. भाट्यांची खाडी रत्नागिरी, बीड, पुणे किंवा औरंगाबाद. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भाट्यांची खाडी स्थित असलेली आपल्या सर्वांना दिसून येते. आता ही खाडी कोणत्या नदीच्या आसपास आहे ते आपल्याला पुढच्या प्रश्नात कळणार आहे. घेऊया पुढचा प्रश्न. तर रत्नागिरी जिल्ह्यातील भाट्यांची खाडी कोणत्या नदीच्या मुखाशी आहे ते विचारलेलं आहे. आता या प्रश्नामध्ये सांगायचं आहे की भाट्यांची खाडी कोणत्या नदीच्या मुखाशी आहे. या ठिकाणी मुचकुंदी, काजवी, आंबा नदी किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आहे. विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर भाट्यांची खाडी जी आहे ती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काजवी नदीच्या मुखाशी स्थित असलेली दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. केल्विन एकक काय मोजण्यासाठी उपयोगात आणले जाते ते विचारलेलं आहे. एककाचे नाव आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी. केल्विन हे एकक कशासाठी उपयोगात आणले जाते? दूध मापण्यासाठी, तापमापीसाठी, हवामान किंवा भूकंप. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. तापमान मोजण्यासाठी केल्विन हे एकक जे आहे उपयोगात आणले जाताना आपल्या सर्वांना दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न काय राहील ते. प्रश्न 17वा असा आहे की जगामध्ये पुस्तक मुद्रित करणारा जगातील प्रथम देश कोणता ठरलेला आहे? ज्यांनी सर्वप्रथम जगामध्ये पुस्तक मुद्रित केलेले आहे. ऑप्शनमध्ये आहे भारत, चीन, फ्रान्स किंवा स्वीडन. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. चीन हा जो देश आहे विद्यार्थ्यांनो पुस्तक मुद्रित करणारा प्रथम क्रमांकाचा जगातील एक देश ठरलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. तर घेऊया 18वा प्रश्न काय राहील. भारतामध्ये मोजिक फ्रेम असे कोणत्या घटकाला म्हणतात? दिलेल्या पर्यायापैकी ते विचारलेलं आहे. मोजिक फ्रेम असे कशास म्हणतात? धर्मनिरपेक्षता, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य किंवा राज्य स्वतंत्र. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. धर्मस्वातंत्र्याला भारतामध्ये जे आहे काय मोजिक फ्रेम असे म्हटले जात असते. कोणत्या कारणास्तव? येणाऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला कळून जाईल विद्यार्थ्यांनो. 19वा प्रश्न असा आहे की कोणत्या विभागातील सर्व जे नद्या आहेत अरबी समुद्राला मिळतात ते विचारलेलं आहे. असा कोणता विभाग आहे? सर्व नद्या अरबी समुद्राला मिळतात. कोकण, विदर्भ, नाशिक, अमरावती. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. कोकणातील सर्व नद्या विद्यार्थ्यांनो कशाला? अरबी समुद्राला मिळणाऱ्या असताना आपल्या सर्वांना दिसून येतात.
तर घेऊया 20वा प्रश्न काय आहे, धर्मनिरपेक्षता या भागाला मोजेक फ्रेम असे कोणत्या कारणास्तव म्हणतात विचारलेले आहे. मोजेक फ्रेम आपल्याला कशाला म्हणतात ते माहिती झालेलंच आहे, धर्मनिरपेक्षतेला म्हणतात. तर कोणत्या कारणास्तव म्हटले जात असते, धर्म भाषा स्वतंत्र राहतात, कोणताही धर्म राज्यधर्म नाही या कारणास्तव म्हटले जाते, किंवा हिंदू धर्म जास्त आहे या कारणास्तव म्हटले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहणार आहे, कोणताही धर्म हा राज्यधर्म नाही या कारणास्तव. तसेच धर्म भाषा स्वतंत्र राहतात या कारणास्तव मोजिक फ्रेम असे धर्मनिरपेक्षतेला म्हटले जात असते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी 21वा असा आहे की वैतरणा ही जी नदी आहे खालीलपैकी कोणत्या भागातील सर्वात मोठी नदी आहे ती विचारलेली आहे. नदीचं नाव आहे विद्यार्थ्यांनो वैतरणा. ही कोणत्या भागातील आहे, मराठवाडा आहे, विदर्भ, कोकण, पुणे विभाग. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे, कोकण विभागातील सर्वात मोठी नदी वैतरणा असलेली आपल्या सर्वांना दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न विद्यार्थ्यांनो 22वा असा आहे की हेमोग्लोबिनमध्ये कोणता वायू मिसळल्याने त्याचा रंग लाल होतो ते विचारलेले आहे. कोणता वायू आहे जो की हेमोग्लोबिनमध्ये मिसळला तर हेमोग्लोबिनचा रंग लाल होत असतो, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, नायट्रोजन किंवा वरीलपैकी सर्वच. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे, ऑक्सिजन हा वायू हेमोग्लोबिनमध्ये मिळाल्या कारणास्तव हेमोग्लोबिनचा जो रंग आहे विद्यार्थ्यांनो तो लाल झालेला किंवा होताना आपल्याला पाहावयास मिळतो. तर घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहील ते. प्रश्न 23वा असा आहे की दररोज मानव किती मिली पाणी बाष्पाच्या स्वरूपामध्ये बाहेर टाकतो ते विचारलेलं आहे. जे आपण बाष्प करतो त्यामध्ये दररोज किती मिली प्रत्येक व्यक्ती पाणी बाहेर टाकत असतो विचारलेलं आहे. 200 मिली, 100 मिली, 150 मिली किंवा 350 मिली. तर ऑप्शन क्रमांक 1 200 मिली एवढा जो वायू आहे दररोज मानव किंवा व्यक्ती बाष्पाद्वारे बाहेर टाकताना आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. तुमरापल्ली हे ठिकाण कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे ते विचारलेलं आहे. ठिकाणाचं नाव लक्षात घ्या, तुमरापल्ली हे ठिकाण आहे बॉक्साईड, थोरियम, सोने किंवा युरेनियम. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य राहणार आहे, युरेनियम या खनिजासाठी प्रसिद्ध म्हणजेच तुमरापल्ली हे ठिकाण स्थित म्हणजे असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. तर घेऊया 25वा प्रश्न काय राहील, जागतिक आरोग्य संघटनेमध्ये एकूण किती देशांचा समावेश आहे ते विचारलेलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेमध्ये WHO मध्ये किती देशांचा समावेश आहे, 190, 193, 195 किंवा 200. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य राहणार आहे, 193 देशांचा समावेश जो आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा जागतिक संघटनेमध्ये झालेला आपल्या सर्वांना दिसून येत असतो. तर घेऊया किंवा पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी 26वा असा आहे की प्रार्थना समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती ते विचारलेलं आहे. प्रश्न थोडासा बाहेर जात आहे, माफ करा. प्रार्थना समाजाची स्थापना विचारलेली आहे, कोणत्या वर्षी झालेली आहे. तर ऑप्शनमध्ये आहेत 1866, 1867, 1868 किंवा 1869. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य राहणार आहे. 2 म्हणजे या ठिकाणी पाहून घ्या की 1867 या वर्षी प्रार्थना समाजाची स्थापना झालेली आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे विद्यार्थ्यांनो की खालीलपैकी कोणती नदी ही हिमालयीन नदी आहे ते सांगायचं आहे. हिमालयीन नदी दिलेल्या पर्यायापैकी कोणती आहे, सोन नदी, महानदी, चंबळ किंवा ब्रह्मपुत्र. तर विद्यार्थ्यांनो या सर्व ऑप्शनपैकी आपल्याला उत्तर सांगायचं आहे आणि या ठिकाणी उत्तर जर आपण पाहिले तर 4 क्रमांकाचा ऑप्शन राहील. ब्रह्मपुत्रा ही जी नदी आहे या ठिकाणी हिमालयीन असलेली दिलेल्या पर्यायापैकी आपल्या सर्वांना दिसून येते. तर पाहूया पुढचा प्रश्न काय राहील ते. 28वा प्रश्न असा आहे की परमहंस सभेची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली होती विचारलेलं आहे. परमहंस सभेची स्थापना आणि पर्यायामध्ये आहे सुरत, मुंबई, ठाणे किंवा पुणे किंवा दिल्ली. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य राहणार आहे. मुंबई या ठिकाणी जे आहे परमहंस सभेची स्थापना झालेली आपल्या सर्वांना पाहावयास मिळते किंवा माहीतच असेल सर्वांना. घेऊया पुढचा प्रश्न. 29वा प्रश्न असा आहे की नवीन राज्याची निर्मिती संबंधित असलेले कलम राज्यघटनेतील कोणते आहे. एखाद्या नवीन राज्याची निर्मिती संसद करत असते संसद, तर त्याशी संबंधित असलेले कलम कोणते आहे राज्यघटनेतील विचारलेलं आहे. तर कलम 5, कलम 6, कलम 3 किंवा कलम 8. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहणार आहे. कलम 3 राज्यघटनेमध्ये नवीन राज्याच्या निर्मिती संबंधित आहे, हे आपल्या सर्वांना माहीत असावे.
30वा प्रश्न असा आहे की रक्तातील लाल पेशींचे आयुष्यमान सरासरी किती दिवसाचे असते ते विचारलेले आहे. रक्तपेशी आहेत विद्यार्थ्यांनो, लाल रक्तपेशी यांचे सरासरीचे आयुष्यमान किती दिवसाचे असते? 110 दिवस, 130 दिवस, 120 दिवस किंवा 150 दिवस. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहणार आहे. 120 दिवसाचे रक्तातील लाल रक्तपेशींचे जे आयुष्यमान असते ते सरासरीचे असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. सुपर क्लास आपण सोडण्यापूर्वी पुन्हा एकदा रिमाइंडर देऊ इच्छितो विद्यार्थ्यांनो की आपल्या सर्वांसाठी 470 पेजेसचे PDF तयार केलेले आहे. हे PDF आपल्याला 149 मध्ये मिळत आहे. या PDFचा डेटा काढण्यासाठी 3 महिन्याचा कालावधी लागलेला आहे. हे PDF सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे. कोणत्या कारणास्तव? PDF मध्ये 470 पेजेसच्या PDF मध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते तलाठी भरती, जिल्हा न्यायालय भरती, जिल्हा परिषद भरती, नगर परिषद भरती नुकतेच झालेले आहेत आणि या सर्व भरतीमध्ये 470 पेजेसच्या PDF मधील बरेच सारे क्वेश्चन्स आलेले होते. त्या कारणास्तव सर्वांनी घ्यायचा आहे. जोही विद्यार्थी इच्छुक आहे घेण्यासाठी काय करायचं आहे, स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर 149चे पेमेंट करायचं आहे किंवा आपण त्यावर व्हॉट्सअप करू शकता. आपल्याला QR कोड दिला जाईल, त्यानंतरही आपण 149चे पेमेंट करू शकता. ते PDF लगेच पेमेंट झाले की आपल्याला दिले जाईल विद्यार्थ्यांनो. कशावर? तर आपल्या ईमेलवर लगेच ते PDF दिले जाईल. सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे. सुपर क्लास तुम्हाला जर आवडला असेल, सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक नक्कीच करायचा आहे. तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल विद्यार्थ्यांनो, चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे, जेणेकरून पुढचा सुपर क्लास मी जेव्हा कधी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर मिळून जाईल. या कारणास्तव तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.